जगातील एक सर्वात मोठा तानाशा होण्याचा प्रयत्न करणारा आपला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये सध्या बसून निव्वळ अशा काही बाकाळ गोष्टी या ठिकाणी सांगत आहे, की ज्याचं खरंच म्हणजे हसावं की रडावं या माणसावरती हे समजत नाही. म्हणजे खरं सांगायचं तर एक जस्ट आजची एक छोटीशी न्यूज आहे. एफ-बी-आयचे डायरेक्टर वारले. एफ-बी-आयचे डायरेक्टर ज्यांनी 12 वर्ष या अमेरिकेची सर्व्हिस केली. तो बिचारा तो वारला आणि तो वारल्यानंतर हा माणूस काय म्हणतोय, "ओके, मी तर खूप आनंदी झालो." गुड. दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधी काही 4-5 दिवस आधी ट्रम्प यांनी एक नाटो नावाची जी संघटना आहे, त्या नाटो नावाच्या संघटनेला कावड म्हणलं होतं. आता ह्यो माणूस नाटोला कावड म्हणतोय. आता ही नाटो नक्की काय आहे? तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नावाचे एक महत्त्वपूर्ण ऑर्गनायझेशन आहे आणि यांच्यामध्ये कुठं ना तरी असं एक ब्रदरहूड आहे. म्हणजे यांचा एक ब्रदरहूड खूप इम्पॉर्टंट आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या जवळपास सगळ्या देशांचा एक भाग मिळून मी तुम्हाला एक चित्र दाखवलंय बघा. अमेरिका आणि युरोपमधले काही जवळपास असे एक 32 देश आहेत. किती देश आहेत पोरांनो? 32 देश. या 32 देशांनी मिळून ही एक संघटना अशी तयार केलेली आहे, की ज्या संघटनेचा सगळ्यात महत्त्वाचा एक असा पाया आहे. त्या संघटनेचा पाया किंवा एक संघटनेचा जो आपण त्याला म्हणतो ना एक महत्त्वाचा रोल, हा महत्त्वाचा रोल आहे आर्टिकल 5 मध्ये. त्यांच्या संघटनेचं एक बुक आहे. ठीक आहे. त्यामध्ये साधारणतः 1 ते 14 आर्टिकल्स दिलेले आहेत आणि या 1 ते 14 आर्टिकल्समध्ये 5वं आर्टिकल जे आहे ते 5वं आर्टिकल असं सांगतं, की जोपर्यंत दुसऱ्या देशाचा आपल्या सदस्य देशावर हल्ला होत नाही, तोपर्यंत ही संघटना ॲक्टिव्ह होत नाही. किंवा या संघटनेमध्ये एक ब्रदरहूड असं जपलं जातं, की सपोज की या समजा आता इथे रशिया आहे. या रशियाने ठीक आहे, रशियाने या ठिकाणच्या असलेल्या एखाद्या महत्त्वपूर्ण अशा देशावरती आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आहे स्वीडन. तर स्वीडनवरती हल्ला केला. रशियाने जर स्वीडनवरती हल्ला केला, जे काही करणार नाही, पण तरी मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय. रशियाने जर स्वीडनवरती हल्ला केला, तर या ठिकाणी ही सगळी संघटना जी आहे, हे 32 देश सगळे एकत्र येतील आणि हे एकत्र देश येऊन कुणाला सपोर्ट करतील? तर स्वीडनला सपोर्ट करतील. स्वीडनला सगळं देतील. स्वीडनला लष्कर देतील, स्वीडनला आपल्या एअरफोर्स देतील, स्वीडनला सगळ्या ॲक्टिव्हिटी देतील. ठीक आहे. स्वीडनला सगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी देतील. म्हणजे नाटो जी संघटना आहे, ही नाटो संघटना एक प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करते. मित्रांना सपोर्ट करायला धावते. मित्र जर अडचणीत असेल तर त्या मित्रांना मदत करायला धावते. पण हा जो माणूस आहे ना, हा खरंच मैत्रीच्या लायकीचा नाहीये. खरं सांगायचं तर मैत्रीच्या लायकीचाच नाही हा माणूस. किंवा कुठल्या अशा पॉलिटिशियन फक्त आणि फक्त आपल्या देशाची इकॉनॉमी आणि इस्रायलला कसं आपण सपोर्ट करू. म्हणजे खरं सांगायचं तर हे इराण वगैरे जे वॉर आहे ना, हे वॉर फक्त आणि फक्त ट्रम्पचं वॉर आहे. हे इस्रायलसाठी तयार केलं गेलेलं एक वॉर आहे आणि यामध्ये नाटो देश बिलकुलही सपोर्ट करत नाहीयेत. आता ह्या माणसानं काय केलं? या माणसाने इराणवरती हल्ला केला. 28 फेब्रुवारीला हल्ला केला. स्वतःहून हल्ला केलेला आहे. असंही नाही की बाबा इराणने याच्यावर हल्ला केला होता. इराणने याच्या नाकामध्ये एवढा दम करून ठेवला होता, की इराणवरती त्यांनी हल्ला केला. इराणवरती हल्ला झाल्यानंतर काय केलं? इराणने प्रतिहल्ला केला. आता जसं इराणने हल्ला केला, इराण गेल्या 23 दिवसामध्ये काही केल्या शांत बसायला तयार नाही. काही केल्याशिवाय इराण मागच सरत नाहीये. मग इराणने काय केलं? जगाचं सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी सप्लाय जातो तेलाचा किंवा गॅसचा, ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे बंद करून ठेवली. आणि त्यामध्ये इराणने जर तिथून कुणी पण क्रॉस करायला लागलं आणि ज्याचा इराणने जर त्यांना परमिशन नाही दिली किंवा ती शिप जर अमेरिकेच्या सपोर्टमध्ये एखाद्या कंपनीची असेल किंवा खाजगी कंपनीची असेल अमेरिकन सपोर्टमध्ये, तर त्या शिपला इराण काय करायला लागलं? उडवायला लागलं. या सगळ्या गोष्टीमुळे ट्रम्पने काय केलं? ट्रम्पने काही महत्त्वाच्या देशांना आवाहन केलं. त्याच्यामध्ये जपान आहे, त्याच्यामध्ये चीन किंवा बाकीचे जे जपान, त्यानंतर चीन नाही, जपान, साऊथ कोरिया, नेदरलँड, त्यानंतर युरोपियनमधले काही महत्त्वाचे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन या सगळ्या देशांना आणि ऑस्ट्रेलियाच्या साईडचा म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडातील ऑस्ट्रेलिया या देशाला सुद्धा सपोर्ट केला. त्या सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं, की तुम्ही या, आम्हाला सपोर्ट द्या. या युद्धामध्ये तुमच्या सगळ्यांची गरज आहे. नाटोला सुद्धा सांगितलं, की तुम्ही सगळ्यांनी या आणि या युद्धामध्ये गरज आहे. म्हणजे हॉर्मुझ नावाची जी समुद्रधुनी आहे, त्या समुद्रधुनीच्या प्रदेशामध्ये तुम्ही तुमची लष्करी जहाज आणा आणि तुमच्या मालवाहू जहाजांना तुम्ही घेऊन जा. अशा पद्धतीचं सगळ्यात पहिले यांनी आवाहन केलं. त्यावरती बऱ्याचशा देशांनी नकारात्मक भूमिका घेतली. नंतर त्यांनी परत एकदा आवाहन केलं, की नाटोचे जे सदस्य देश आहेत, ते नाटोच्या सदस्य देशांनी या ठिकाणी आम्हाला मदत करा. आता नाटोच्या सदस्य देशांनी जर या ठिकाणी मदत केली तर काय होईल बाबांनो? ओके, साधी सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, की नाटोच्या सदस्यांनी जर या ठिकाणी मदत केली, तर नाटोमध्ये तसा विचार केला तर इस्रायल वगैरे हे नाटोच्या पार्टमध्ये जास्त येत नाहीत. पण तरी सुद्धा जर असा एक विचार केला, की अमेरिका सारखा देश नाटोला जी मदत मागतोय,
नाटोला जी मदत मागतोय ती कशासाठी मागतोय, तर इराणला दाबण्यासाठी मागतोय. आता साधं सिंपल गोष्ट आहे, जर इराणला जर हरवायचंय तर ती सगळ्यांनी मिळून हरवूया, म्हणजे जेणेकरून सगळं जग ट्रम्पकडे बोट दाखवणार नाही की ह्या माणसाने युद्ध सुरू केलं. मी पण काय म्हणलं लेक्चरच्या सुरुवातीला, या माणसाचंच युद्ध आहे असं समजा, या माणसानंच युद्ध एखाद्या देशावरती लादलं असं समजा. ठीक आहे, म्हणजे जे फ्रस्ट्रेशन असतं ना, हे फ्रस्ट्रेशन आता मोठ्या प्रमाणात सध्या काय करतायत, ट्रम्प बाहेर काढायचा प्रयत्न करतायत. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीमधूनच आपल्याला असं समजतंय की इराण सुद्धा मागं सरायला तयार नाही. आणि इराणला जर आता मागं सरकवायचं असेल तर इराणला एक मोठी पॉवर समोर, प्रतिस्पर्धी एक मोठी पॉवर आहे असं दाखवणं गरजेचं आहे. म्हणून नाटोचा सपोर्ट या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मग आता थोडंसं समजून घेऊ आपण हे नाटो काय. तर बघा, वर्ल्ड वॉर 2 जेव्हा झाला होता, ठीक आहे, वर्ल्ड वॉर 2 ज्यावेळेस झाला होता, वर्ल्ड वॉर 2 ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस ही नाटो संघटना स्थापन केली होती. वर्ल्ड वॉर 2 नंतर, वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय झालं होतं, तर वर्ल्ड वॉर 2 मध्ये USA, फ्रान्स, UK, चायना, ओके, चायना आणि USSR यांच्या विरुद्ध जर्मनी, इटली आणि जपान होतं. तर जर्मनी, इटली, जपान हे हरलं. पण USA, फ्रान्स, UK, चायना, USSR त्यातल्या USSRने जरा बाजूला कल्टी मारली, पण UK, फ्रान्स, ओके, UK, फ्रान्स आणि USA यांनी एक नॉर्थ अटलांटिक, कारण की USA एका बाजूला आणि फ्रान्स आणि UK एका बाजूला, ओके, युरोपमध्ये, आणि त्यांच्यामध्ये एक अटलांटिक ओशन, त्यामुळं नॉर्थ अटलांटिक देशांनी, त्यांना नॉर्थ अटलांटिक संलग्न आहे अशा देशांनी आपली स्वतःची एक सुरक्षा संघटना तयार केली. कारण की वर्ल्ड वॉर 2 नंतर USSRनी आपल्याकडे काय सेटअप केलं होतं, तर एक, ओके, त्यांची सुद्धा एक सिएटो नावाची संघटना त्यांनी सेटअप केली होती. ही सुद्धा एक लष्करी संघटना होती, आणि ह्या सुद्धा लष्करी संघटनेचं अस्तित्व तेच होतं. पण USSR 1991 मध्ये संपलं. USSR 1991 मध्ये संपलं, त्यामुळे सिएटोचं सुद्धा वर्चस्व संपलं. आणि त्यानंतर फक्त आता सध्या जगामध्ये नाटो एक अशी संघटना आहे की जी संघटना पूर्णपणे आपल्या मित्र देशांना किंवा नॉर्थ अटलांटिकच्या प्रदेशामध्ये असलेल्या देशांवरती कमांड ठेवते. तर 4 एप्रिल 1949 रोजी नाटोची स्थापना झाली. याच्यामध्ये आर्टिकल 5 खूप इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 5 म्हणतोय एकमेकांमध्ये युद्ध झाल्यास, ओके, एकमेकांमध्ये जर युद्ध झालं, म्हणजे या सदस्य देशांमध्ये 32 सदस्य देश आहेत, या 32 सदस्य देशांमध्ये जर युद्ध झाल्यास ही संघटना ऍक्टिव्ह नाही होत. तुमचं युद्ध तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा. इव्हन तुम्ही जर समजा दुसऱ्या एखाद्या देशावरती युद्ध लादलं तरीही तुम्हाला मदत करायला येत नाही. म्हणजे अमेरिकेने आता ही इराणवरती हल्ला केला. अमेरिकेने इराणवरती हल्ला केल्यानंतर आता ही अमेरिकेला मदत करायला येत नाही. काही देश याच्यातले जवळपास, आता जस्ट आजच मी द हिंदूमध्ये पण केलं की जवळपास 20 देश थोडेसे आहेत फेवरमध्ये, 20 देश थोडेसे फेवरमध्ये आहेत की नाही बाबा आपण विचार करू या गोष्टींवरती. पण बरेचसे मोठे जे देश आहेत नाटोमध्ये, जे सगळ्यात महत्त्वाचे मेन पॉवरफुल देश जे आहेत, जर्मनी, UK सुद्धा थोडंसं घाबरते, फ्रान्स, जर्मनी, हे सगळे जे देश आहेत, इटली वगैरे, हे सगळे देश थोडेसे मागं सरतायत. आणि मागं सरतायत म्हणूनच फ्रस्ट्रेशनमध्ये ट्रम्प आता या देशांना धमकी देत आहेत की वॉर संपू द्या, मग मी तुमच्याकडे बघतो. वॉर झाले की मी तुम्हाला तुमची नक्की जागा दाखवून देईल. तुम्ही एक नंबरचे भित्रे आहात, कावड आहात, तुम्ही पळून जाणारे आहात, तुम्ही येत नाहीत समोर, किंवा तुम्ही एकदम अशा पद्धतीने डील करताय की इथं अमेरिका गुंतलेला आहे त्या युद्धामध्ये. जगामध्ये दहशतवाद आपल्याला संपवायचा आहे, जगामध्ये असलेले न्यूक्लिअर जे काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला सगळ्या संपवायच्यात. म्हणजे स्वतःकडचे पण न्यूक्लिअर संपवत नाहीत हे, पण जगाकडचे सगळे न्यूक्लिअर बॉम्ब्स त्यांना संपवायचे, किंवा न्यूक्लिअर फॅसिलिटी जिथं तयार होते ते सगळं संपवायचं त्या लोकांना. म्हणजे अशा पद्धतीचा एक दादागिरी टाईप ऍक्टिव्हिटी त्या अमेरिकेकडनं आपल्या मिडल ईस्टमध्ये केलं जात आहे. आणि याला नाटो सपोर्ट करत नाहीये. आणि बऱ्याचदा प्रत्येक न्यूजमध्ये तुम्हाला गेल्या 2-3 दिवसात हेच दिसत असेल की नाटोकडे अमेरिकेने, ओके, याचिका केली किंवा मागणी केली, नाटोने दिली नाही. तर या पद्धतीनं एक आर्टिकल 5 मधला शेवटचा तत्व एक लक्षात ठेवा की जर नाटोच्या सदस्य देशावरती बाहेरनं जर कुणी हल्ला केला तर मग मात्र नाटोवाले लोक त्याला सोडत नाही, सगळेजण मिळून त्याला चांगले धुतात. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा, त्याला धुतात. या अशा ऍक्टिव्हिटीमुळे काय होते, नाटो जी संघटना आहे ना ती थोडीशी चर्चेत आहे. त्याचं मुख्यालय बेल्जियमला आहे, ब्रुसेल्सला. ठीक आहे, लक्षात. आणि रशियाच्या वाढत्या प्रभावाला थांबवण्यासाठीच नाटोची स्थापना झाली होती. आणि आजही नाही म्हणलं तरी रशियाचा वाढता प्रभाव आजही आहे. रशिया डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इराणला सपोर्ट करत आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इराणला बॅकअप देत आहे.
आणि आता रिसेंटलीच इराणने जी बॅलिस्टिक मिसाईल मोठी, जे जवळपास 4,000 किलोमीटरची जी रेंज आहे, अशी मिसाईल फायर केली होती. तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या देशांना हा प्रश्न पडला की इराणकडे हे एवढी मिसाईल आली कशी. पण असो, ते ऑफ द पॉईंट आहे. आताचा सध्या पॉईंट एवढा लक्षात ठेवायचा आहे की आपलं जे नाटोची जी संघटना आहे, या नाटोच्या संघटनेकडे वेगवेगळ्या प्रकारची विमानं किंवा वेगवेगळ्या प्रकारची पूर्णपणे एक नाटोचं एक दल असतं. ठीक आहे, नाटोचं एक दल असतं की नाटो स्वतःची एअरफील्ड आहे, नाटोचे स्वतःचं असं एक एअरफोर्स आहे. ठीक आहे, नाटोचे सगळे 32 देश एकत्र येऊन एक मोठी मोहीम चालू शकतात समुद्रात, हवेत. ओके, समुद्र, हवा आणि जमीन या सगळ्यांवरती ऍक्टिव्हिटी करू शकतात. आता नाटोने आतापर्यंत याच्या आधी कुठं कुठं अशी ऍक्टिव्हिटी केलेली आहे, तर अफगाणिस्तान वॉर, इराक वॉर. ओके, इराकमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट नव्हती नाटोची, पण अफगाणिस्तानचं जे वॉर झालं 2001 पासून, त्यामध्ये नाटोचा खूप मोठा रोल होता. ठीक आहे, तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. सो आय होप सो तुम्हाला सगळा हा पॉईंट समजला असेल. तर नाटो संदर्भात नाटो हा एक चर्चेचा विषय होता गेल्या 3-4 दिवसात. तर असं वाटलं की चला तुम्हाला एक नाटो बद्दलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगावं. ओके, चला. तर हा व्हिडिओ जर चांगलाच वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. धन्यवाद.